आवाज मानदेशाचा। ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलच्या अखंड जयघोषात लोणंदकरांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला साश्रू नयनांनी निरोप दिलाय। 1.5 दिवसांचा मुक्काम संपवून माऊलींची पालखी आता पुढील मुक्कामासाठी तरडगावच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। गुरुवारी दुपारी प्रस्थानाचा पहिला भोंगा झाला आणि पालखी तळावर एकच चैतन्य पसरलं। पारंपरिक पद्धतीची महाआरती आणि गोड नैवेद्यानंतर माऊलींच्या अश्वांनी तंबूत जाऊन पादुकांचं दर्शन घेतलं। हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती। लोणंदकरांनी माऊलीची पालखी खांद्यावर घेऊन घाडगे बिल्डिंग पर्यंत नेण्याची आपली प्रथा भक्तिभावाने पार पाडली। यानंतर आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथात माऊली विराजमान झाल्या। ढगाळ वातावरण आणि उन्हाचा त्रास कमी असल्यामुळे वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत होता। विशेष म्हणजे ढगाळ हवेत वारकऱ्यांनी माऊलीच्या चरणी यंदा चांगला पाऊस पडू दे असं साकडं घातलं। लोणंदची हद्द संपून सरदेचा ओढा ओलांडून पालखी सोहळा कापड गावात पोहोचली, जिथे ग्रामस्थांनी माऊलींचं उत्स्फूर्त स्वागत केलं। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।